घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये ज्या सुमित्राने जानकीकडून चाव्या काढून घेतलेल्या आहेत, ती सुमित्रा जानकीला त्या चाव्या सन्मानाने परत देत आता मात्र एका खूप मोठ्या सत्याचा नानासाहेबांकडून खुलासा होणार आहे. इकडे आता आजीने ऐश्वर्याच्या मनामध्ये फितवलेलं असतं की काहीही झालं तरी जानकी नानांना शुद्धीवरती आणेल. शुद्धीवरती आणून मग नंतर नानांकडून ती तिचं मृत्यूपत्र बनवून घेईल नानांचं, आणि मग तुझी हकलपट्टी घराबाहेर करेल. या सगळ्यामध्ये जर का तुला आता या जानकीचा खात्मा करायचा असेल तर तुला या मृत्यूपत्राचा आधार घ्यायला पाहिजे. आणि त्याच वेळेला इकडे ऐश्वर्याला आठवतं की नाना ज्या वेळेला खाली पडणार असतात त्याच वेळेला ऐश्वर्याने मात्र या सगळ्यामध्ये आता मात्र नानांच्या तोंडून वाक्य ऐकलेलं असतं की माझं मृत्यूपत्र मी करून ठेवलं आहे आणि ते मृत्यूपत्र या सगळ्यामध्ये मी तुमच्या समोर येऊन स्वतः ते एकदा वाचेन आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही घडलं आहे ते सगळं मी व्यवस्थितरित्या मांडेन आणि त्यानंतर मग तुम्ही जाहीर करा, असं म्हणत नानांनी ॲक्च्युली मृत्यूपत्रामध्ये असं नमूद केलेलं असतं की माझी अर्धी प्रॉपर्टी ही ऋषिकेशची, अर्ध्या प्रॉपर्टीचा पूर्ण मालक ऋषिकेश आणि जानकी, आणि अर्धी प्रॉपर्टी ही माझ्या बाकीच्या 3 मुलांची. यामागे नानासाहेबांचं ॲक्च्युली असं लॉजिक असतं की पार्वतीची प्रॉपर्टी असल्यामुळे पार्वतीच्या मुलाला अर्धी प्रॉपर्टी आणि सुमित्रांच्या मुलांना अर्धी प्रॉपर्टी, असं त्यांचं एक लॉजिक असतं. कारण सगळी प्रॉपर्टी ही फक्त आणि फक्त मुलांची, म्हणजे आता इकडे पार्वतीची असल्यामुळे ऋषिकेशचीच होते, पण तरी नानांनी भेदभाव न करता सुमित्राच्या मुलांना अर्धी आणि आता इकडे ऋषिकेशला अर्धी असं लिहिलेलं असतं. ते मात्र आता ऐश्वर्याच्या हाती लागतं. ऐश्वर्या या सगळ्यावरतीच डबल गेम खेळणार असते. या सगळ्यामध्ये ऐश्वर्या डबल गेम खेळत आता मात्र ती वाचते आणि ते वाचल्यावर तिला धक्काच बसतो की हे जर का अर्धी प्रॉपर्टी हिच्या नावावरती गेली तर आपण तर अगदी 25% सुद्धा मालक होऊ शकत नाही आहोत. जे 25% आपल्याला वाट्याला यायचे हवे होते त्यापेक्षा 50% 3 वाटे केलेले आहेत आणि 50%ची मालकीण इकडे जानकी, म्हणजे जानकी या सगळ्यामध्ये आता मात्र मिरवणार आणि मी तिच्या हाताखाली राहणार. नाही, हे काही मलाच करून चालणार नाही. या सगळ्यामध्ये मला आता काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून मला आता इकडे ही प्रॉपर्टी आमच्या नावावर करून घ्यायला पाहिजे. मग इकडे आता ऐश्वर्या ताबडतोब ती प्रॉपर्टीचे पेपर सयाजीरावांना पाठवते आणि सयाजीरावांना ते पेपर पाठवल्यावरती ती सांगते की एक काम तुम्ही करायचं आहे की याच्यामध्ये मला या ठिकाणी बदल हवे आहेत, म्हणजे त्या ठिकाणी सगळे बदल तुम्ही करून द्या. आणि ती असा बदल करून घेते की या सगळ्यामध्ये प्रॉपर्टीच्या या वाटण्या 3च वाटण्या, म्हणजे नानासाहेबांचं विल असं बनवलं जातं की मी माझी सगळी प्रॉपर्टी ही माझी, म्हणजे सुमित्राची 3 मुलं यांच्या नावावरती करत आहे, असं नानांची प्रॉपर्टीच्या आता वाटण्या केलेल्या जातात. म्हणजे आता प्रॉपर्टीचे 3 हिस्से सौमित्र, सारंग आणि आता शर्वरी या तिघांच्या 3 हिस्से, आणि असं प्रॉपर्टीचे पेपर आता इकडे बनवल्यावरती ऐश्वर्याने ते पेपर बनवायला सांगितले असतात. त्यानंतर तिचा टास्क असतो ते म्हणजे आता मात्र हिच्या मनामध्ये सुमित्राच्या माझ्याविषयी, म्हणजे आता जानकीविषयी आता मात्र विष पेरण्याचं. मग ती सुमित्राला जाऊन भेटते आणि तुम्हाला सगळं हे कारस्थान करायला जानकी भाग पाडत आहे, म्हणजे त्यांनीच माझ्या खोलीमध्ये साडी नेऊन ठेवली आणि मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. हे सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा तुम्हाला माझ्यावरती विश्वास जरी नसला तरीसुद्धा तुम्ही एक काम करू शकता की या सगळ्यामध्ये तुम्ही माझं एकच विचार करा की तुम्हाला जे वाटतंय ना तो तुम्ही ठरवा, की आता मात्र नानासाहेबांच्या मृत्यूपत्राविषयी मला तुम्हाला सांगायचं आहे. यावरती मग मात्र सुमित्रा म्हणते काय बोलतेस तू, कारण त्यावरती ऐश्वर्या सांगते हो जानकी वहिनी नानांना ढकललं, कारण नानांनी काहीतरी मृत्यूपत्र असं केलं होतं जे जानकी वहिनींना पटलं नाही. आता असा डाव ऐश्वर्या खेळते
आणि ऐश्वर्या असा डाव खेळत आता मात्र या सगळ्यामध्ये आता सुमित्राला अडकवण्याचा प्रयत्न करते. मग सुमित्रा आता इकडे भेट घेते, ती म्हणजे वकिलांची भेट घेऊन सुमित्रा काय कन्फर्म करायचं ते करते. आणि ऐश्वर्याला आता मात्र ते म्हणजे सयाजीरावांनी फोन करून ऑलरेडी वकिलांना जे मृत्यूपत्र दिलेलं असतं ते मृत्यूपत्र सुमित्राच्या समोर येतं. पण सुमित्रा आता ते मृत्यूपत्र वाचते तर त्या मृत्यूपत्रामध्ये 3 गोष्टी नमूद असतात. वकील साहेबांना सुमित्रा बोलवते. सुमित्राने वकील साहेबांना बोलवल्यावरती वकील साहेबांचं मृत्यूपत्र म्हणजे जे सयाजीरावांनी वकिलांना मृत्यूपत्र दिलं असतं ते सुमित्रा वाचते. ते सुमित्राने मृत्यूपत्र वाचल्यावरती त्याच्यामध्ये असं असतं की मी माझी प्रॉपर्टी 3 मुलांच्या मध्ये आता डिस्ट्रीब्यूट करत आहे. ते म्हणजे सौमित्र, इकडे आता शर्वरी आणि सारंग. असं आता मृत्यूपत्र सुमित्रा वाचते. वकील साहेब म्हणतात, हो, नानांनीच हे मृत्यूपत्र माझ्याकडून करून घेतलेलं आहे. आता हा वकील पण खोटा असतो, हे मृत्यूपत्र पण खोटं असतं. पण खरी व्यक्ती नाना या सगळ्यामध्ये शुद्धीवरती आलेले नसल्यामुळे आत्तापर्यंत यांचं सगळं फावत असतं. मग सुमित्राच्या लक्षात येतं की ऐश्वर्या म्हणते तेच खरं आहे. म्हणजे आता वकील साहेब जर हे मृत्यूपत्र बनवलं त्याच दिवशी वकिलांनी त्यांना फोन केला होता की या मृत्यूपत्राचं सध्या तुम्ही गुपित ठेवा, मी नंतर सांगेन. पण ऐश्वर्या म्हणते की त्याच वेळेला जानकी वहिनींना ते मृत्यूपत्राचं सत्य समजलं होतं आणि म्हणून त्यांनी नानांना ढकललं की हे मृत्यूपत्र फायनल होऊ नये. पण तोपर्यंत नानांनी मृत्यूपत्र वकिलांकडे पोहोचवलं होतं. मग आता सुमित्राचा विश्वास बसतो. मूर्ख सुमित्रा ती. नानासाहेब सत्याचा निवाडा करायला नसतात. मग सुमित्रा सगळ्यांना बोलवते. सगळ्यांना बोलवल्यावरती सुमित्रा सांगते की नानासाहेबांनी हे मृत्यूपत्र बनवलेलं होतं आणि त्या मृत्यूपत्राच्यानुसार इकडे आता सगळी प्रॉपर्टी ही माझी 3 मुलं म्हणजे आता सौमित्र, सारंग आणि शर्वरी यांच्या नावे होत आहेत. जानकी, नानासाहेबांनी तुला आणि ऋषिकेशला या प्रॉपर्टीतून बेदखल केलंय. आता का केलंय, का नाही केलंय याचं सत्य नानासाहेब शुद्धीवरती आल्यावरतीच येईल. पण सध्या तरी तुम्हाला प्रॉपर्टीतून बेदखल केलंय, त्यामुळे या घराचा सगळा कारभार तू आता ऐश्वर्याकडे दे. या घराचा सगळा कारभार सांभाळायला ऐश्वर्या समर्थ आहे, त्यामुळे सगळा कारभार तू ऐश्वर्याकडे दे आणि तू निवांत हो. असं म्हटल्यावरती आता जानकी ती चाव्यांचा झुडका इकडे आता ऐश्वर्याच्या हातामध्ये देते आणि ती सांगते गेली 10 वर्ष मी हा सगळा संसार सांभाळला. या 10 वर्षामध्ये मी माझी नाती जपली. पण आज माझा सच्चेपणा सिद्ध करायला नाना इकडे नाही आहेत. नाना नसल्यामुळे आता जेव्हा नाना शुद्धीवरती येतील तेव्हा तर सगळं सत्य समोर येईलच. कोण खरं, कोण खोटं, कोण हे सगळं धंदे करतंय, कोण याच्यामध्ये खोटं बोलतंय हे तर समोर येणारच आहे. पण अजून एक गोष्ट समोर येणार ती म्हणजे हे मृत्यूपत्र खोटं आहे आणि त्यावेळेला मी माझी नाती तोपर्यंत जपते आणि त्यावेळेला मी ही चावी सन्मानाने घेईल. आत्ता मला ही चावी नको आहे. असं म्हणत जानकीने आता मात्र ती चावी ऐश्वर्याच्या हातात दिली. त्यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो, जानकी, जर या घरामध्ये आपला काही हिस्साच नाही आहे तर या घरामध्ये आपण राहायचं नाही आहे. आपण आता इथून निघून जायचं आहे. असं म्हणत ऋषिकेश आणि जानकी घर सोडायला निघतात. त्यावरती जानकी सांगते, मला नानांसाठी खूप वाईट वाटतं. नानांना या घरामध्ये आता मात्र आपल्याशिवाय दुसरं कोणीच नाही आहे. यावरती सुमित्रा म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही इकडे सगळे आहोत, पण तुम्ही हे घर सोडून जाऊ शकत नाही. आता सगळ्यांना वाटतं की सुमित्रा ऋषिकेश आणि जानकीला प्रेमापोटी थांबवते, पण नालायक सुमित्रा ऋषिकेश जानकीला प्रेमापोटी नाही तर आता असूयेपोटी थांबवत असते आणि ती सांगते, तुम्ही दोघांनी कुठेही जायचं नाही आहे जोपर्यंत नानासाहेब शुद्धीवरती येत नाहीत तोपर्यंत. नानासाहेब शुद्धीवरती आल्यावर तिथे स्वतः सांगतील की जानकीने धक्का दिलाय, प्रॉपर्टीचं काय सत्य आहे ते, नाहीतर अख्ख्या गावात जाऊन सगळीकडे चुकीचा समज जाईल. त्यामुळे तुम्ही नानासाहेब शुद्धीवरती येईपर्यंत कुठेही जायचं नाही. शर्वरी म्हणते, आई तू काय बोलतेस आणि नाना अशी प्रॉपर्टीचं विल का करतील? नाना असं विल करू शकत नाहीत, यात काहीतरी गडबड आहे. यावरती सुमित्रा म्हणते, कारण नानांना जानकीचं खरं रूप समजलं होतं. जानकी फक्त आणि फक्त हे सगळं प्रॉपर्टीच्या ह्याच्यासाठी मोठेपणासाठी करते आहे आणि जानकीला या प्रॉपर्टीमधला खूप मोठा हिस्सा हवा होता. ऋषिकेश जानकीला हा हिस्सा हवा होता आणि नानासाहेबांनी हे सगळं ऐकलं नाही आणि त्याच कारणासाठी ऋषिकेश आणि जानकी यांनी आता नानासाहेबांना म्हणजे आता जानकी नानासाहेबांना ढकललं. इतका घाणेरडा आरोप झाल्यावरती ऋषिकेश म्हणतो, थांब आई,
आम्ही हे गाव सोडून नाही जाणार, पण आम्ही ह्या घरात नाही राहू शकत. ज्या घरामध्ये आपल्याच मुलावरती आपल्याच वडिलांना मारण्याचा आरोप येतो, ज्या सुनेने नानांची जीवापाड सेवा केली, ज्या सुनेने नानांना जपण्यासाठी हे सगळं केलं, तिच्यावरती इतका घाणेरडा आरोप होतो ना, त्या घरात मी राहू शकत नाही. जानकी बॅग भर, आपण निघूया, असं म्हणत सगळ्यांच्या समोर ऋषिकेश जानकी जायला निघतात. सौमित्र म्हणतो, थांब दादा, जर तू ह्या घरामध्ये राहणार नशील तर मी सुद्धा या घरात राहणार नाही. सारंग म्हणतो, हो दादा, तू हे घर सोडून जायचं नाहीये. बाकी गोष्टी मला काही माहीत नाही आहेत. नाना शुद्धीवर येतील, त्या ह्या गोष्टी करतील, पण या प्रॉपर्टीमध्ये तुला जर का हिस्सा नसेल तर तो हिस्सा आम्हाला पण नको. शर्वरी म्हणते, हो दादा, आम्हाला पण हा हिस्सा नको. आणि जर नानांना असंच काही करायचं असतं तर ज्या वेळेला तू जमीन दान केलीस ना, त्यावेळेला नाना काहीतरी बोलले असते की नाही, की तू कशी करू शकतोस, या तिघांची प्रॉपर्टी आहे. नाही, यामध्ये आई तू विचार कर, नानांनी कधीतरी दादाला दुजाभाव दिलाय का? पण मूर्ख सुमित्राच्या डोळ्यावरती इतकी सावत्रपणाची पट्टी असते की आपली तिन्ही मुलं सांगतायत तरी विश्वास बसत नाही. तिचा विश्वास मात्र आता इकडे ऐश्वर्यावरती. जानकी सांगते, बस झालं, आता खरंच अति झालंय. म्हणजे आत्तापर्यंत माझ्यावरती आरोप होत होते, आत्ता मात्र माझ्या नवऱ्यावरती जर का आरोप होत असतील तर मी सहन करणार नाही आणि मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडते. असं म्हणत जानकीने आणि ऋषिकेशने घर सोडण्याचा निर्णय घेताच आता इकडे चमत्कार. ऋषिकेश जानकी ज्या वेळेला घर सोडून निघतात त्यावेळेला नानांची शुद्ध येते. नानांना शुद्ध आल्यावरती नाना आता सुमित्राला सगळ्यात पहिले बोलवतात. आता ऐश्वर्याची तंतनते. आपण आत्तापर्यंत हा ड्रामा करून आणला, नानांना ढकललं, नानांचा सगळा आरोप जानकीवरती ठेवला, इकडे वकिलांकडून खोटे कागदपत्र बनवून जानकीची हक्कलपट्टी करणार, तर नाना शुद्धीवरती यायची काय गरज होती? आता नाना शुद्धीवरती येतात आणि नाना सांगतात, पहिले वकील आणि पोलीस यांना बोलव. यावरती सुमित्रा म्हणते, वकील तर ऑलरेडी आलेले आहेत, वकिलांनी तुमचं मृत्यूपत्र वाचलेलं आहे. नाना म्हणतात, काय मृत्यूपत्र वाचलं वकिलांनी? त्या वकिलांना बोलव, कारण आता मला माझं मृत्यूपत्र बदलायचं आहे. यावरती सुमित्रा म्हणते, काय बोलताय तुम्ही? मग तुम्ही असं मृत्यूपत्र का केलं होतं की 3च मुलांच्या नावे प्रॉपर्टी? नाना म्हणतात, हे सगळं चुकीचं आहे, हे मृत्यूपत्र असं नव्हतं, तू पोलीस आणि वकील बोलव. आता सुमित्रा हदरते. पोलिसांना आणि वकिलांना ऑलरेडी फोन केलेला असतो. इकडे आता पोलीस वकील आल्यावरती नाना सांगतात, म्हणजे वकिलांनाच नाना पोलिसांच्या ताब्यात देतात आणि यांनी माझं मृत्यूपत्र फ्रॉड केलेलं आहे. माझं ओरिजिनल मृत्यूपत्र हे आता आमच्या तिकडे देवखोली आहे त्या कपाटात आहे. ते मृत्यूपत्र जानकी काढून आणते आणि त्या मृत्यूपत्रानुसार 50% प्रॉपर्टी ही जानकी ऋषिकेश, तर 50% इकडे आता सारंग, सौमित्र आणि आता शर्वरी यांच्या नावावरती असते. त्यात सुद्धा ही सगळी प्रॉपर्टी पार्वतीची आहे, म्हणून 50% सगळी ऋषिकेशची असं नमूद असतं. वकिलांचं भांडं फुटतं, वकील ऐश्वर्याचं भांडं फोडतात. सयाजीरावांनी करायला सांगतात. सयाजीराव, ऐश्वर्या आणि वकील तिघांची ही ढिंड आता नाना पोलिसांच्या हवाली करणार आणि आता जानकीच्या हातामध्ये या घराची सगळी सत्ता येणार.